नमस्कार, मणीच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे तिळाची चिक्की। त्यासाठी आपण मोठी वाटीवर तीळ घेतले। जेवढा तीळ ज्या वाटीने घेतले तेवढ्याच त्या वाटीने आपण गूळ किसून घेतला आहे। ताटाला लावायला तूप आणि वेलची पावडर असं घेतलेलं आहे। तर आपण सुरुवात करू रेसिपीला। आता आपण कढई गरम करत ठेवली आहे गॅसवर। त्यामध्ये आपण तीळ भाजून घेऊया। तीळ असे हलके थोडे लालसर झाले तर आपण तेवढे भाजून घ्यायचे आणि तीळ भाजल्यानंतर तिळाचा खमंग वास येतो आणि ते उडतात, म्हणजे आपण भाजले असे समजायचे। हे अनपॉलिश तीळ घेतलेले आहे। अनपॉलिश तिळामध्ये खूप सत्व असतं, जीवनसत्व, त्यामुळे शक्यतो अनपॉलिश तीळ घ्यायचे। हे असं आपण जर 1-5 मिनिटं भाजून घेऊया मंद गॅसवर। आपण तीळ छान भाजून घेतलेले आहे। आता ते आपण ताटात काढून गार करून घेऊ। आता कढईमध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत आणि आपण पाकासाठी गूळ घालणार आहोत। गूळ किसलेला असल्यामुळे त्याचा पाक लवकर होतो। आता आपण त्याचा पाक छान करून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचे, त्यामुळे आपली चिक्की अशी कडक आणि खुसखुशीत होणार आहे। मी माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी मऊ लाडू आणि वड्या कशा तिळाच्या करायच्या ते पण दिलेले, ते पण तुम्ही बघा। आणि ही आता आपण करतोय ती अशी खुसखुशीत आणि चांगली कडक चिक्की करणार आहोत। तूप टाकल्यामुळे चिक्कीला अशी छान चकाकी येते, ग्लेज येते आपल्या यामुळे। हे बघा, आपल्या गुळाच्या पाकाला असा फेस येतोय, म्हणजे पाक तयार होत आला आहे। आपण तो चेक करूया। वाटीमध्ये पाणी घेतलंय, त्याची गोळी होते आणि थोडी नरम आहे, अजून आपण करायची। यावेळेस गॅस आपण थोडा मंद ठेवायचा आहे, नाही तर मग गूळ करपण्याची शक्यता असते। मंद गॅसवर करायचं। आता आपण पुन्हा पाक चेक करूया। आपला पाक आता होत आलाय, चांगली गोळी झाली आहे। आपण यामध्ये तीळ टाकूया।
असं एकजीव करूया. गॅस या ठिकाणी आपण बंद करूया. आणि आपण त्याच्यावर लाटाचं आहे त्याच्यावर आपण तूप लावून घेऊया पोळपाटावर, किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरवर तूप लावून घेऊन काढून घेऊया. हे आता आपण गूळ घातल्यानंतर थोडंसं गार होण्यासाठी ठेवायचं आहे. गार झालं की मग आपण पोळपाटाला लाटण्याला आणि याला सगळं तूप लावलेलं आहे, ग्रीस केलेलं आहे कापलेलं पण. तर गार झालं की थोडं आळून येणार. गरम गरम लाटाची घाई नाही करायची. आता होत आलं आहे गार असं, नाही तर मग गरम गरम आपण लाटायला घेतलं त्याने लाटण्याला वगैरे चिटकतं. थोडंसं गार होऊ द्यायचं आणि मग लाटायला घेऊया. हे बघा असं गार झाल्यावर असं आपण एका पोळपाटावर तूप लावून असं लाटून घ्यायचं आहे. आपल्याला किती जाड बारीक हवं आहे तसं तुम्ही लाटून घ्या. थोडंसं त्याला तूप लावायचं आहे नंतर चिटकते. मला जेवढी बारीक हवी तेवढी तुम्ही बारीक करू शकता. हे बघा अशी छान आपली लाटून झाली. आता आपण ती कट करूया. अजूनही तुम्हाला बारीक हवी असेल तर आपण करू शकतो. हे बघा आपले छानपैकी वड्या आपण कट करून होत आहे. एक एक वडी कशी छान अशी कडक आणि खुसखुशीत आहे. त्याच प्रकारे आपण सगळ्या वड्या कट करून घेऊया. तुम्हाला आवाज येतच असेल किती छान झाल्या वड्या. तुम्ही बघू शकता तिळाच्या वड्या किती सुंदर आणि अशा कडक खुसखुशीत झालेल्या आहे. तुम्ही ह्या नक्की ट्राय करा याप्रमाणे रेसिपी करण्याचा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की रिप्लाय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.